आपल्याला प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असं वाटत असतं, परंतु चेहऱ्यावर सतत पिंपल्स, मुरुमे येणं, डाग, ऐन तारुण्यात चेहऱ्यावर डार्क सर्कल किंवा सुरकुत्या येतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण महागडे उत्पादने, फेसवॉशचा वापर करतो, परंतु यामुळे चेहरा चांगला दिसण्याऐवजी तो निस्तेज म्हातारा दिसू लागतो. आपल्या या दैनंदिन सवयीचा थेट आपल्या त्वचेवर परिणाम होतो. चेहऱ्यावर नैसर्गिक तेज टिकवून ठेवण्यासाठी आपण काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे. आपली त्वचा मऊ, स्वच्छ आणि चमकदार दिसावी असं प्रत्येकाला वाटतं. वाढते प्रदूषण, खराब जीवनशैली आणि ताणतणावामुळे त्वचेचे अधिक नुकसान होते. आपल्या देखील त्वचेचे नुकसान होत असले तर आपल्या जीवनात काही चुका आपण टाळायला हव्या. आपल्या रोजच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा खराब होते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर. 1. हायड्रेटेड न राहणे. आपण दिवसभरात कमी पाणी पितो, ज्यामुळे शरीर डिहायड्रेटेड होते. अशा वेळी त्वचा कोरडी किंवा ओढल्यासारखी दिसू लागते. यासाठी आपण दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवे, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होऊन चेहरा सुधारण्यास मदत होईल. 2. योग्य आहार. हल्ली जंक फूडचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. यात तेलकट, मसालेदार पदार्थ अधिक असतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. यासाठी आपण आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या, फळे, काजू आणि बियाणे खायला हवे. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेच्या पेशी दुरुस्त होतात. 3. पुरेशी झोप घ्या. दिवसभर कामाचा व्याप आणि त्यात सतत चहा-कॉफीच्या सेवनाने आपल्याला रात्र झोप येत नाही. सतत स्क्रीनचा वापर वाढल्याने देखील झोप पुरेशी होत नाही. त्वचेला दुरुस्त होण्यास वेळ मिळवण्यासाठी आपण किमान 7 ते 8 तासांची झोप द्यायला हवी, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. 4. सनस्क्रीनचा वापर. डॉक्टरांच्या मते सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा काळी, कोरडी आणि वृद्ध होते. त्याच्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपण 20 मिनिटांआधी सनस्क्रीन लावायला हवी, ज्यामुळे त्वचेचे संरक्षण होईल. 5. ताण कमी करा. आपण अधिक प्रमाणात ताण घेतल्यास त्वचा परिणाम थेट आपल्या चेहऱ्यावर दिसून येते. आपण नियमितपणे ध्यान, योगासने आणि हलका व्यायाम करा. यामुळे ताण कमी होईल आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.